नमस्कार, रणरागिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी वैशाली ढगे. आज आपण कुर्मदास मंदिर येथे उपस्थित आहोत आणि इथं पंढरपूरच्या वारीला निघालेले बरेच भाविक भक्त आहेत आणि आज आपण आपल्या चॅनलमार्फत 3 प्रश्न बरोबर देणाऱ्या वारकऱ्यांना देणार आहोत छोटंसं गिफ्ट. तर आपल्यासोबत महाराज आहेत. तर महाराज, आपण कुठल्या गावचे? आम्ही बीड. तर तुम्हाला 3 प्रश्न विचारेल आणि त्या 3 प्रश्नाची जर उत्तरं तुम्ही व्यवस्थित दिले तर एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. चालेल. तुमच्यासाठी पहिला प्रश्न असेल, संत एकनाथ महाराजांचा प्रमुख ग्रंथ कोणता होता? भागवत. एकनाथी भागवत. बरोबर आहे. वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र कोणता मानला जातो? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकदम बरोबर आहे. यांनी दोन्ही उत्तरं बरोबर दिले आहेत. आता तिसरा प्रश्न विचारून पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली आहे? नेवासा. नेवासे. एकदम बरोबर. यांनी आपल्या चॅनल तर्फे गिफ्ट यांना मिळत आहे. यांनी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत आणि यांना मिळत आहे बार्शी येथील नगरसेवक महितबे लांडगे यांच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. ठीक, अभिनंदन. धन्यवाद. ताई, मला सांगा, वारकरी संप्रदायात कळस कोणाला म्हटलं जातं? कोणत्या संताला कळस म्हणून संबोधलं जातं? भरायला संत तुकाराम महाराज. बरोबर आहे. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडांची नावं सांगा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडा. निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. त्यांना ते 4 होते. त्या 4ंची फक्त नावं सांगा. सगळ्या संतांची सांगायची नाहीयेत आणि बाकीच्यांनी कोणीही मध्ये बोलायचं नाहीये. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, आज सोपानदेव, मुक्ताबाई. छान. यांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर दिली आहेत. बघूया आपण की तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर देता येत का? ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आळंदी येथे आहे. खूप छान. यांनी 3ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली. आपण बार्शीचे नगरसेवक महितबे लांडगे यांच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आपण यांना देतो आहोत. यांनी 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत आणि या गिफ्टसाठी या पात्र आहेत. ताई, तुमचं अभिनंदन. थँक्यू. किती वर्ष झालं? महिनावारी मी किती वर्षापासून? होत आलं. 10 वर्षापासून. हा, बरं, 10 वर्षापासून आहे. यांची पांडुरंगावरची भक्ती बघू किती आहे ती. सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतील? देते ना. देतात. हो, काकांचा आत्मविश्वास तर अगदी दांडगा आहे. काका, मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कोणत्या वर्षी उघडण्याचा प्रयत्न केला गेला होता? 700 वर्ष झाली. साल नाही सांगता येत. साल नाही सांगायचं. कसं साल काय सांगते? बघा, आठवा. म्हणजे काही वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली शास्त्रज्ञांनी शंका घेतली होती आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली संजीवन अवस्थेमध्ये आहेत असं बऱ्याच भक्तांचं मत आहे. तर शास्त्रज्ञांनी ती उघडून पाहण्याचा प्रयत्न केला होता. ते साल कोणतं? अहो, माझा जन्मच नाही त्यात. आता 100 वर्ष सुद्धा झाली नाहीत. मला 75 वर्ष झाले. माझा जन्म नाही झाला. माझा कुठला जन्म झाला? 780 वर्ष होत आले त्याला. आठवा. 1972 होय. दुसऱ्यांनी नाही सांगायचंय. झाला होता का तुमचा? असं कसं झाला होता? नाही खोटं काय बोलायचं? नग खोटं बोलायचं नाही. कोण होता त्या? सोपं खडखडा सांग. बरोबर आहे. काही उत्तर बरोबर दिलं आहे. संत नामदेव महाराजांचे नामदेव महाराजांचे
संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन कुठून झाले? काय होतो हा विठ्ठलाच्या मूर्ती समोरची वीट आहे ती कोणाची? बरोबर आहे. ओके ओके कडक त्यांनी तीनही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत. नगरसेवक वैद्यनाथ लांडगे यांच्याकडून छोटंसं गिफ्ट त्यांना आपण एवढं शिस्तीचं पालन करते की हे 2 दिवस मी ह्याच्यामध्ये अनुभवलेला आहे आणि वाईट प्रसंग मला आलेला निरंकार. आणि आता तुम्ही पंढरपूरला पोहोचलात. अगदी लाखो भाविक पंढरपूरला येत आहेत. या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगाच्या दर्शन होतं का? आता काही मंडळी वारीमध्ये लाईनला उभी राहते. काही आता ते पासेस वगैरे पद्धत होती तर तिथं बंद झालेली आहे. आणि काही मग नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि प्रदक्षिणा मानतात. ज्याचा जसा भाव आहे मनामध्ये. आता आजपासून तिथं परिस्थिती अशी आहे की मला वाटतं जवळपास आपण दर्शनासाठी जर रांगेत राहिलो तर 20 घंटे तरी पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. त्यामुळं मग आता त्याची भक्तीसाठी आणि श्रद्धेसाठी तर सगळेच आलेले आहे. पण काही प्रपंचिक अडचणीसाठी काही लोक नामदेव पायरीचं दर्शन घेतात, प्रदक्षिणा जातात, तिथून गावी जातात. आणि काहींची निष्ठा असते किंवा वाटलं झालं तरी हरकत नाही पण मी पांडुरंगाचं दर्शनच घेऊन जाईल. 2009ला मी 16 घंटे उभा राहिलो होतो आणि रांगेत तिथं भ्रष्टाचार केला नाही. बरेच वारकरी काय करतात की पुढे जर लाईन असली तर त्यांना क्रॉस करून पुढे जातात. पण 2009 मध्ये मी तसं केलं नाही. माझ्यासमोर किती जरी वारकरी गेले तरी मी या ठिकाणी उभा होतो. या ठिकाणी उभा राहून मला सोहळा लागला. तर माझी धारणा अशी आहे की परमेश्वराकडे जायचं म्हटलं तर शिस्त नियमाचं पालन करायला पाहिजे. असं तुम्ही न गेलेलं बरं. छान. आपण पाहताय की अगदी 1 दिवसाचा यांचा प्रवास आहे परंतु निष्ठा आतोनात आहे. पंढरपूरला गेल्यानंतर ज्याचा जसा भाव त्याचं तसं दर्शन असं काकांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि याचबरोबर काकांना आपण या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया. त्यांच्या पावली जी वाट त्यांनी चालत आहेत त्याच्यामार्फत जे दर्शन होईल त्याचं पूर्ण आशीर्वाद त्यांच्या परिवाराला लागो अशी सदिच्छा आपण देत आहोत. आणि पांडुरंगाने आम्हाला कृपाच अशी केली की आमच्या महिन्याला 15 दिवसाला पांडुरंगाचं दर्शन आमच्या नातीला इथे शाळेत टाकलं MITला. त्याच्यामुळे तिला आणण्यासाठी तिला भेटण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतो. त्याच्यामुळं पांडुरंगाने आपल्यावर कृपा केली अशी आमची धारणा आहे. छान. काकांनाही आपण प्रवासासाठी शुभेच्छा देत असताना एक छोटंसं गिफ्ट आपण त्यांना देत आहोत. हा जो आपण उपक्रम राबवला याच्याबद्दल थोडंसं सांगा. आमच्या चॅनलला जो उपक्रम राबवला त्याच्या संदर्भात सांगा थोडं. खूप धन्यवाद आहे. तुम्ही तेवढं प्रवासात काही विचारपूस करत नाही. तुम्ही सगळ्यांची विचारपूस केली आणि सगळ्यांचं समाधान लाभले सगळ्यांना. आणि पांडुरंगा तुम्हाला पण अशी शक्ती देऊ आणि लांडगे मामाला आणखीन त्यांना उत्तेजन मिळो हीच आमची सद्भावना. लांडगे साहेब की जय. पांडुरंगा लांडगे साहेबाकडे नजर ठेवा. पांडुरंगा लांडगे साहेबाकडे नजर ठेवा. त्यांना पुन्हा निवडून येऊ द्या. त्यांच्या हातून सार्वजनिक आणि वैयक्तिक जनतेचे अनेक कामं होऊ द्या. एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तुम्ही बाकी काय करायचं ते करा परंतु जे सार्वजनिक कामं आहेत, रस्ते आहेत, नाल्या आहेत, पिण्याचं पाणी आहे, लाईट आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, या मूलभूत गरजा लांडगे साहेबांची त्यांच्या वार्डामध्ये मनापासून कराव्यात हे कधीच वाटत. लांडगे साहेब